नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अत्याधुनिक तंत्रज्ञानाबद्दल माहिती घेणार आहोत ज्यामुळे संपूर्ण जग बदलत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, एआय. एआय म्हणजे काय, ते काम कसे करते, आजच्या जगात एआयचा वापर कोठे होत आहे, भविष्यात एआय मुळे काय बदल होणार आहेत, या सर्व गोष्टींवर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. तर चला सुरू करूया. एआय ची सोपी व्याख्या. एआय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता, म्हणजेच मानवी मेंदूप्रमाणे विचार करण्याची, शिकण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता असलेली मशीन्स किंवा सॉफ्टवेअर. हे संगणकांना अशा कार्यांना करण्यास सक्षम करते ज्यासाठी सामान्यतः मानवी बुद्धिमत्तेची आवश्यकता असते. उदाहरणार्थ गुगल सर्च. तुम्ही काही शोधता तेव्हा एआय तुमच्या प्रश्नाचे आकलन करून सर्वात योग्य उत्तर शोधण्यात मदत करते. चॅट जीपीटी मानवासारखे संभाषण करण्याची क्षमता असलेला एआय. स्वयंचलित गाड्या, सेल्फ ड्रायव्हिंग कार्स ज्या मानवाशिवाय चालण्याची क्षमता ठेवतात. आयझॅक फिजी, अलन ट्युरिंग यांनी ट्युरिंग टेस्ट ही संकल्पना मांडली, ज्यामध्ये मशीन मानवासारखे विचार करून त्याला फसवू शकते का हे तपासले जाते. 1956 कृत्रिम बुद्धिमत्ता हा शब्द प्रथम जॉन मकार्थी यांनी डार्टमाउथ परिषदेत डार्टमथ वर्कशॉप वापरला. या परिषदेला एआयच्या जन्माचा क्षण मानले जाते. 1997 आयबीएमच्या डीप ब्लू या एआयने जगप्रसिद्ध बुद्धिपटू गॅरी कास्पारोव्हला हरवले. ही कृत्रिम बुद्धिमत्तेच्या इतिहासातील एक मोठी घटना होती. 2011 ऍपलची सिरी लॉन्च झाली, जी मोठ्या प्रमाणावर वापरली जाणारी पहिली व्हर्च्युअल असिस्टंट होती. 2020 ओपन एआयने चॅटजीपीटी लॉन्च केला, ज्याने नैसर्गिक भाषेत नॅचरल लँग्वेज संवाद साधून आणि विविध प्रकारचे लेखन करून लोकांना आश्चर्यचकित केले. एआयच्या कार्यामध्ये अनेक गुंतागुंतीच्या प्रक्रियांचा समावेश असतो, परंतु त्याचे मुख्य आधार खालीलप्रमाणे आहेत. डेटा. एआय सिस्टीम्सला मोठ्या प्रमाणात डेटाची आवश्यकता असते. याच्या डेटाच्या आधारावर ते नमुने पॅटर्न्स ओळखायला शिकतात आणि निर्णय घेतात. अल्गोरिदम हे नियम आणि सूचनांचा संच असतो जो एआयला डेटावर प्रक्रिया कशी करायची हे शिकवतो. कम्प्युटिंग पॉवर. एआय मॉडेल्सला प्रशिक्षित करण्यासाठी आणि चालवण्यासाठी शक्तिशाली संगणकीय क्षमतेची गरज असते. मशीन लर्निंग. एमएल मशीन लर्निंग म्हणजे एआयला स्पष्टपणे प्रोग्राम न करता डेटा वापरून शिकण्याची आणि स्वतःमध्ये सुधारणा करण्याची क्षमता मिळवणे. उदाहरण नेटफ्लिक्स तुमच्या पाहण्याच्या सवयींचे विश्लेषण करून तुम्हाला आवडतील अशा नवीन शो आणि चित्रपटांची शिफारस करते. डीप लर्निंग. डीएल म्हणजे डीप लर्निंग हे एएमएलचा एक उपसंच आहे, जे मानवी मेंदूतील न्यूरल नेटवर्क्सच्या धर्तीवर आधारित कृत्रिम न्यूरल नेटवर्क्स वापरते. हे जटिल डेटातील नमुने ओळखण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. उदाहरण चेहऱ्याची ओळख, फेस रिकग्निशन प्रणाली जसे फेसबुकमध्ये फोटो टॅग करताना आणि व्हॉइस असिस्टंटमधील नैसर्गिक भाषा ओळखणे. नैसर्गिक भाषा प्रक्रिया. एनएलपी नैसर्गिक भाषा प्रक्रिया म्हणजे मशीनला मानवी भाषा बोललेली आणि लिहिलेली समजून घेण्याची, त्यावर प्रक्रिया करण्याची आणि प्रतिसाद देण्याची क्षमता प्रदान करणे. उदाहरण गुगल ट्रान्सलेट, भाषांतर, चॅटबॉट, संभाषण करणारे संगणक प्रोग्राम आणि स्पॅम फिल्टर. जनरेटिव्ह अँडव्हर्सरियल नेटवर्क्स GANs हे दोन न्यूरल नेटवर्क्स वापरतात. एक जनरेटर जो नवीन डेटा तयार करतो आणि दुसरा डिस्क्रिमिनेटर जो खरा आणि बनावट डेटा ओळखण्याचा प्रयत्न करतो. या स्पर्धेतून जनरेटर अधिक वास्तववादी डेटा तयार करायला शिकतो. उदाहरण एआय जनरेटेड फोटो, आर्टिफिशियल व्हिडिओ, डीपफेक व्हिडिओ आणि नवीन प्रकारची कलाकृती तयार करणे. आज एआयचा वापर अनेक क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर होत आहे. आरोग्य सेवा. हेल्थकेअर एआय स्किन्स आणि वैद्यकीय प्रतिमांचे विश्लेषण करून कर्करोगासारख्या रोगांचे लवकर निदान करण्यात मदत करते. रोबोटिक सर्जरीमध्ये एआय डॉक्टरांना अधिक अचूक आणि कमीत कमी इन्व्हेसिव्ह ऑपरेशन्स करण्यास मदत करते. शेती. ऍग्रिकल्चर एआय चालित ड्रोन्स शेतातील पिकांचे निरीक्षण करतात, रोगांचे आणि किडींचे लवकर निदान करतात. मृदा, सॉइल आणि हवामान यांचे विश्लेषण करून
पिकांसाठी योग्य खते आणि पाण्याची मात्रा ठरवण्यात मदत करतात. स्वयंचलित ट्रॅक्टर आणि हार्वेस्टर शेतीची कामे अधिक कार्यक्षमतेने करतात. शिक्षण, एज्युकेशन. एआय ट्युटर्स विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार वैयक्तिक मार्गदर्शन आणि शिक्षण देऊ शकतात. ऑटोमेटेड ग्रेडिंग प्रणाली शिक्षकावरील कामाचा भार कमी करते. विद्यार्थ्यांसाठी आकर्षक आणि परस्पर संवादी शिक्षण सामग्री तयार करता येते. स्वयंचलित वाहने, ऑटोनॉमस व्हेकल्स. टेस्ला आणि इतर कंपन्यांच्या स्वयंचलित गाड्या एआयच्या मदतीने रस्त्यावरील परिस्थितीचे आकलन करून सुरक्षितपणे चालतात. लॉजिस्टिक्स आणि वाहतूक क्षेत्रात एआयचा वापर कार्यक्षमतेचा वाढ करतो. अर्थशास्त्र आणि वित्त, इकॉनॉमिक्स अँड फायनान्स. एआय अल्गोरिदम शेअर बाजारातील ट्रेंडचे विश्लेषण करतात आणि गुंतवणुकीच्या संधी शोधतात. फ्रॉड डिटेक्शन प्रणाली गैरव्यवहार ओळखण्यात मदत करते. कर्जदारांची पत तपासण्यासाठी एआयचा वापर होतो. ग्राहक सेवा, कस्टमर सर्व्हिस. चॅटबॉट्स ग्राहकांच्या प्रश्नांची त्वरित उत्तरे देतात आणि समस्यांचे निराकरण करतात. व्हर्च्युअल असिस्टंट्स वैयक्तिक सहाय्यक म्हणून काम करतात. मनोरंजन. एआयच्या मदतीने नवीन संगीत, चित्रपट आणि गेम्स तयार केले जात आहेत. शिफारस प्रणाली, रेकमेंडेशन सिस्टम्स वापरकर्त्यांना त्यांच्या आवडीनुसार सामग्री शोधण्यात मदत करतात. सुरक्षा आणि संरक्षण, सिक्युरिटी अँड डिफेन्स. एआयचा वापर सायबर सुरक्षा, सायबर सिक्युरिटी प्रणालीला अधिक मजबूत करण्यासाठी होतो. टेहळणी आणि धोकादायक परिस्थितीचे विश्लेषण करण्यासाठी एआयचा उपयोग होतो. फायदे. कामाची गती आणि कार्यक्षमता वाढते. मानवी चुकांची शक्यता कमी होते. जटिल समस्यांचे निराकरण करणे शक्य होते. नवीन संशोधन आणि नवकल्पनांना चालना मिळते. मानवांना कंटाळवाणे आणि धोकादायक कामांपासून मुक्ती मिळते. डेटाचे विश्लेषण करून महत्त्वपूर्ण माहिती मिळवता येते. धोके. बेरोजगारी वाढण्याची शक्यता उदा. काही विशिष्ट प्रकारच्या नोकऱ्या कमी होऊ शकतात. डेटा गोपनीयता आणि सुरक्षिततेचा धोका. एआय प्रणाली मोठ्या प्रमाणात डेटा वापरतात, त्यामुळे गैरवापर होण्याची शक्यता असते. सुपर इंटेलिजन्सचा धोका. भविष्यात जर एआय मानवांपेक्षा खूपच जास्त हुशार झाला तर त्याचे अनपेक्षित आणि नकारात्मक परिणाम होऊ शकतात. गैरवापर होण्याची शक्यता उदा. स्वयंचलित शस्त्रे, डीपफेक तंत्रज्ञानाचा वापर. मानवी संवाद आणि सामाजिक कौशल्यांवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता. एआय तंत्रज्ञान वेगाने विकसित होत आहे आणि भविष्यात यात अनेक महत्त्वपूर्ण बदल अपेक्षित आहेत. सुपर इंटेलिजन्स, सुपर एआय किंवा आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स एजीआय अशी कृत्रिम बुद्धिमत्ता जी कोणत्याही बौद्धिक कार्यात मानवापेक्षा सरस ठरेल. सध्या आपण आर्टिफिशियल नॅरो इंटेलिजन्स एएनईच्या युगात आहोत, जी विशिष्ट कार्ये उत्तम प्रकारे करते. क्वांटम एआय. क्वांटम संगणकांचा वापर करून एआयच्या क्षमतांमध्ये प्रचंड वाढ होईल, ज्यामुळे अत्यंत जटिल समस्या काही क्षणात सोडवता येतील. इमोशनल एआय. अशी एआय प्रणाली जी मानवी भावना ओळखू शकेल, समजू शकेल आणि त्यावर योग्य प्रतिसाद देऊ शकेल. यामुळे मानवासारखे संवाद साधणारे रोबोट्स आणि व्हर्च्युअल असिस्टंट तयार होऊ शकतात. न्यूरोमॉर्फिक कम्प्युटिंग. मानवी मेंदूच्या संरचनेवर आधारित नवीन प्रकारचे संगणक तयार केले जातील, जे एआयच्या कार्यांसाठी अधिक ऊर्जा कार्यक्षम आणि जलद असतील. एआय हे तंत्रज्ञान निश्चित मानवतेसाठी एक महत्वाचे आणि शक्तिशाली साधन आहे, पण त्याच्या विकासासोबतच त्याच्या नैतिक आणि सामाजिक परिणामावर विचार करणे खूप महत्वाचे आहे. आपण जबाबदारीने आणि योग्य पद्धतीने एआयचा वापर केला तर ते निश्चित जगामध्ये सकारात्मक बदल घडवून आणू शकते. तुम्हाला एआय बद्दल काय वाटते? जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओची माहिती मिळत राहील. धन्यवाद आणि पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये.